अरुणाना गांजाळे, DYK साहेब, आमचे सगळे सहकारी, महिला पदाधिकारी, युवा सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची ही भक्ती यात्रा आज मंचरवरून त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर आणि गुरुपीठ अशा 3 ठिकाणी जात आहे। खरं तर भक्ती यात्रा आणि दत्तभाऊ गांजाळे हे अतिशय जुनं समीकरण आहे। अमरनाथ सेवा संघाच्या माध्यमातून असेल, काशी यात्रा असेल, तिरुपती बालाजीच्या यात्रा असेल, अनेक यात्रांमध्ये दत्तभाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं यापूर्वीही काम केलेलं आहे। आणि दत्तभाऊ म्हणजे एक दूरदृष्टी असणारा एक नेता आहे, आमचा सहकारी मित्र आहे। आपण सगळ्यांनी बघितलं असेल, मंचरचे सरपंच असताना कोरोनाच्या काळामध्ये जवळपास 6 महिने माणूस ग्रामपंचायत मध्ये झोपून होता आणि जवळपास 400हून अधिक व्यक्तींना अंत्यविधी करण्याचं काम त्यांनी केलं। घरचे लोक देखील अंत्यविधी करायला घाबरत होते। अशा वेळी एक चांगल्या पद्धतीनं समाजसेवा करण्याचं काम दत्तभाऊ गांजाळे यांनी बाकीच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून केलेलं आहे। आज त्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या बाकीच्या सहकार्याने, सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आज ही यात्रा आयोजित केलेली आहे। सगळ्या माता भगिनी जवळपास 12 बसेस आज मंचरवरून त्र्यंबकेश्वरला जात आहेत। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं आज सगळ्या माता भगिनींना, महिलांना आणि आमचे जे सहकारी मित्र त्र्यंबकेश्वरला चाललेले आहेत त्यांच्या प्रवासासाठी, यात्रेसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि भोलेच्या चरणी प्रार्थना करतो, त्र्यंबकेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो। आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत अशा प्रकारची मी या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मंचर शहर आणि दत्तभाऊ गांजाळे मित्रमंडळ यांच्या वतीनं त्र्यंबकेश्वर, नाशिक, काळाराम मंदिर आणि पिठापूर या ठिकाणी या मंचर शहरातील सर्व महिलांना मोफत स्वरूपाचा देवदर्शनाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आज जवळजवळ 12 बस सकाळीच त्र्यंबकेश्वर साठी रवाना होत आहेत। दत्तभाऊ गांजाळे, विकास असेल, सुरेश भाऊ असतील किंवा सर्वच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष संघटनेतील पदाधिकारी यांच्या अतिशय चांगल्या नियोजनातून ह्या यात्रा पार पडत आहेत। महिला मोठ्या संख्येनं उत्साहानं या ठिकाणी जात आहेत। या यात्रेचं नियोजन, आयोजन चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे। निश्चितच या ठिकाणी भोलेनाथ या सगळ्या भक्तांना चांगलं दर्शन त्या ठिकाणी मिळेल आणि चांगलं आयुष्य निरोगी चांगल्या पद्धतीनं जाईल अशा पद्धतीच्या शुभेच्छा सर्वांच्याच वतीनं या सगळ्या भाविक भक्तांसाठी देतो आणि थांबतो। धन्यवाद।